आपण सर्वांनी ही गुढी इथं उभारलेली आहे आणि या गुढीचा पर्पज म्हणून महाविकास आघाडीच्या पाठीमागे सर्वसामान्य जनतेने प्रचंड बहुमत उभं करावं, प्रचंड आशीर्वाद उभे करावे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्यावं एवढंच मी या निमित्तानं सगळ्यांना अपील करतो आणि सर्वांना या मतदारसंघातील सर्वांना आज गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। लातूर येथे आपण आज गुढीपाडवा हा सण साजरा करीत आहोत। लातूर लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज लातूरात महाविकास आघाडीने परिवर्तनाची गुढी ही आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं उभी केलेली आहे। देशामध्ये राज्यामध्ये सामान्य माणसावर जो अन्याय सुरू आहे त्या अन्यायाच्या विरोधामध्ये ही गुढी महाविकास आघाडीने उभी केलेली आहे। शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही आहे, शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळो यासाठी महाविकास आघाडीनं ही गुढी उभी केलेली आहे। सुशिक्षित बेकारांना नोकऱ्या मिळत नाही आहेत, सुशिक्षित बेकारांना नोकऱ्या मिळो यासाठी महाविकास आघाडीनं ही गुढी उभारलेली आहे। सामान्य माणसाचे कष्ट दूर हो यासाठी महाविकास आघाडीनं ही गुढी उभारलेली आहे। महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राचा गौरव, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राची परंपरा ही उज्ज्वल राखण्यासाठी महाविकास आघाडीनं ही गुढी उभारलेली आहे। मी काँग्रेस पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, जनता दल, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि समाजवादी पार्टी, इतर आमचे सारेच इंडिया अलायन्सचे मित्र पक्ष यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आज लातूर शहरातल्या ऐतिहासिक काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीची ही गुढी उभारण्याच्या क्षणी ते उपस्थित राहिले, त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान अबाधित आणि सुरक्षित राखण्यासाठी ही गुढी आज महाविकास आघाडीनं उभारली। महाराष्ट्राचा हा नववर्षाचा सण आहे। गुढीपाडवा हा मराठी माणसासाठी अतिशय महत्त्वाचा सण असतो आणि हिंदू नववर्ष याची सुरुवात आज होते आणि या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं ही परिवर्तनाची गुढी आज लातूरात उभी केलेली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जे परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत त्याचा जोर अधिक वाढावा यासाठी ही गुढी उभारून आम्ही आज संकल्प केलेला आहे आणि अशा प्रार्थना आणि सदिच्छा व्यक्त केलेल्या आहेत। काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या आणि इतर साऱ्या मित्रपक्षांची जी महाविकास आघाडी आहे या महाविकास आघाडीच्या विजयाची ही गुढी
आज मराठवाड्यात आम्ही उभारलेली. लातूर लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर लातूर शहर आणि लातूर ग्रामीण जर होतं तर फारशी ताकद उदगीर, अहमदपूर, चाकूर, देवणी, शिवंतपाळ, लोहा कंधारमध्ये दिसत नाही. अर्चनाताई पाटील चाकूरकर असतील किंवा राजेश्वर निगोरे असतील यांनी जेव्हा पक्ष सोडला त्याचा काही परिणाम थेट या निवडणुकीवर दिसेल. आज काँग्रेस पक्ष लातूरमध्ये किती शक्तिशाली आहे शहरातच नव्हे तर जिल्ह्यात मी सांगायची आवश्यकता नाही. पण ही निवडणूक आता सामान्य माणसानं आपल्या हातात घेतलेली आहे आणि सामान्य माणसाच्या मनगटात किती ताकद आहे मी आपल्याला सांगायची गरज नाही. आणि सामान्य माणसाचं मनगट हे आज या निवडणुकीमध्ये हे जे सत्ताधारी आहेत यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार. नांदेडमध्ये आपण काँग्रेसचे जे उमेदवार आहेत वसंतराव चव्हाण त्यांच्या म्हणजे उमेदवारी दाखल करताना आपण उपस्थित होता. त्या भाषणाचा संदर्भ देऊन अशोकराव चव्हाणांना परवा चिखलीकरांच्या उमेदवारी दाखल करताना असं म्हणाले की विलासरावांनी अप्रत्यक्षरित्या चिखलीकरांना मदत केली होती, आता मी प्रत्यक्ष करतो. त्याच्यावर मला टिप्पणी करायची नाही. पण मला असं वाटतं की जे राजकारण अलीकडं तत्त्व सोडून सुरू आहे म्हणजे तत्त्वासाठी आणि विकासासाठी सत्ताधारी सगळ्यांनाच मदत करत असतात पण आता तत्त्व राहिलेली नाही आणि फक्त पक्षात आलं तरच मदत होईल असं जे काही राजकारण सुरू आहे याचा मतदारांना वीट आलेला आहे. आणि म्हणून हाच वीट किंवा हाच त्रागा हा मतदानातून प्रकट होईल असा मला विश्वास आहे. धाराशिव जिल्ह्याची जर आपण लोकसभेची निवडणूक पाहिली तिथे राणा जगदीश पाटील जे आहेत ते भाजपमध्ये त्यांच्या पत्नी आता राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत. म्हणजे एकाच म्हणजे पती पत्नीमध्ये देखील आता पक्ष पोहोचला आहे. पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच काँग्रेस विरोधात आम्ही आहोत. जे राजकारणाचा बाजार, खरेदी विक्री, फोडाफोडी हे जे सगळं सुरू आहे हे महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला हे शोभत नाही. आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये एकच चर्चा आहे ओमराजे निंबाळकरांची, दुसरी चर्चाच नाही. त्यामुळं इथं त्यांनी प्रचाराची एवढी जबरदस्त आघाडी घेतलेली आहे की आता त्यांचा विजय फक्त औपचारिकता राहिलेली आहे. म्हणजे कमळाचा प्रचार करा असं सांगणारे औसा विधानसभेचे आमदार आता घड्याळाचा प्रचार करत आहेत आणि 2 महिन्यांनी पुन्हा आता कमळाचा प्रचार करणार आणि परवा ते काय करतील हे सांगणं अवघड आहे. त्यामुळे त्यावर आम्ही टिप्पणी करणार नाही. त्यांचं धोरण, त्यांचं तत्त्व हे त्यांना लाभो अशाच माझ्या सदिच्छा राहतील. काय वाटतं लोकसभेला भाजपसोबतचे जे घटक पक्ष आहेत लोकसभा झाल्यानंतर विधानसभेला ते एकत्रित राहतील की वेगवेगळे लढतील असं वाटतं? मला असं वाटतं त्या मित्रपक्षाची भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं मिळवणूक करत आहे हे आता आपण सारेच पाहतो. त्यांना बोलता येईना आणि सांगता येईल त्याच्यामुळं याचे पडसाद हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमटतील आणि याचे परिणाम विधानसभेला आपल्याला पाहायला मिळतील. थँक्यू.